जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असून हे गुण अंगीकारले तर यश तुमच्या पायाशी लोळण घालेल अशी भावना ठाणे ग्रामीणच्या PSI व कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी शीतल खरटमल यांनी व्यक्त केल्या। दरम्यान गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिरात सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात खरटमल या बोलत होत्या। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समिती पालक सदस्य भीमाशंकर पटणे, विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर, विश्वनाथ लब्बा, पशुपती माशाळ, मुख्याध्यापिका संगीता गोटे, कार्याध्यक्ष प्रभू कांबळे, सहकार्याध्यक्ष शशिकांत मोटगी, अनुजा मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच यावेळी PSI खरटमल यांना घडविणाऱ्या निवृत्त क्रीडा शिक्षक उषा कटाप आणि शिक्षक मंदाकिनी मनोरे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। दरम्यान 10वीतील गुणवंत विद्यार्थिनी श्रुतिका चव्हाण हिस 99%, सृष्टी शिंदे हिस 96.40% व सायली झाडकर हिने 94% गुण मिळाल्याबद्दल त्यांचा प्रशालेच्या वतीने पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला। तसेच श्वेताली इटलकर, स्नेहा दसाडे या दोन्ही विद्यार्थिनींनीही संस्कृत विषयात 100 गुण, विज्ञान विषयात प्राची बिराजदार हिला 100 गुण, श्रेया मंताटी हिला देखील गणित विषयात 98 गुण व प्राची गलशेट्टी समाजशास्त्र विषयात 97 गुण मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं। तसेच 9वीच्या 3ही तुकडीतून प्रथम येणाऱ्या आदर्श विद्यार्थिनी अमृता कलबुर्गी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी वैभवी हिरेमठचाही यावेळी सत्कार करण्यात आला। तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अवधूत शिवगुंडे, ज्ञानेश्वर पाटील, गुरुसिद्ध होर्टीकर, संजीव समन, अविनाश दंतकाडे, उमेश मल्लापुरे, सारिका थोबडे, पूजा अवरसंग, सावित्री कोळी, दर्शनी होनवडचकर, शशिकांत माचणूरकर यांनी विशेष परिश्रम घेतला। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी, सुरेखा बबलेश्वर, सुनीता मिराठी यांनी तर स्वागत व आभार पर्यवेक्षक सुनीता वाले यांनी मांडलं। माझा 2nd नंबर 3rd नंबर असा यायचा आणि एक दिवशी असाच पारितोषिक वितरण समारंभ असायचा आणि त्यामध्ये माझं नाव नसायचं। माझी आई नेहमी म्हणायची की अरे तुझ्या मैत्रिणींचं नाव आहे, तुझं नाव का नाही आहे? मी म्हटलं मम्मी एक दिवस थांब, येईन मी। त्याच्यानंतर इयत्ता 9वीमध्ये असताना मला फर्स्ट पारितोषिक ह्या स्टेजवर मिळालेलं आहे। त्याच्यानंतर मी सन 2009 मध्ये एशियनला फर्स्ट गोल्ड मेडलिस्ट दिलं। त्याच्या अगोदर मला एक सांगायची खूप आतुरता आहे आणि सर्वांसाठी पण ते एक उत्तम उदाहरण राहील। सौ कटाप मॅडम, आम्ही जेव्हा स्पोर्ट्सला जायचो तेव्हा त्यांनी आमची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। त्या आम्हाला जेव्हा मॅचमध्ये आम्ही एंट्री करायचो तेव्हा ना गालात मारायच्या आणि पाठीवर जोरात मारायच्या आणि असं वाटायचं त्यावेळेस की अरे मॅडम का मारतात आम्हाला, आणि तो राग जो आहे ना तो आम्ही समोरच्या प्रतिस्पर्धेवर आम्ही करत होतो। त्यामुळे आम्ही नक्कीच विजय घेऊन येत होतो आणि त्यावेळेस ते समजलं नाही, पण आत्ता नक्की समजते की मॅडम आम्हाला ज्या केल्या त्या खरंच आजपर्यंत मी जेव्हाही मॅचला जाते त्यावेळेस आम्ही स्वतःहून असं करून घेतो, मग पाठीवर मारतो। आज कोणी नाही आहे मारायला, पण तेव्हाची जी शिकवण आहे आपल्या शाळेची ती आजपर्यंत मी फॉलो करते। त्यामुळे मला शाळेचा पण खूप अभिमान वाटतो आणि मला खूप असं भरून आलं हे सर्व पाहून की माझे स्कूल डेज मला आठवत आहेत। आणि त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस शिक्षण घेत होते या शाळेमध्ये, ज्यावेळेस जे शिक्षक होते ते आजही शिक्षक आहेत याचा मला जास्त अभिमान वाटतोय। आणि सर्वांना मी एक मंत्र देते, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या महत्त्वाच्या आहेत की ते केल्यानंतर यश नक्की तुमच्यामध्ये पायात लोळण घालेल। त्यासाठी तुम्ही जिद्दीने कोणताही क्षेत्र असू दे, कोणताही माध्यम असू दे, तुम्ही त्या तळापर्यंत पोहोचलं पाहिजे। त्याच्यासाठी तुमची जिद्द आणि प्रामाणिकपणे, तुम्हाला खोटं वाटेल मी दररोजची 8 तास प्रॅक्टिस करते, सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास। तर ह्या सतत प्रॅक्टिस करून इथपर्यंत मी आज पोहोचलेली आहे। मला एशियन ऑलिम्पिकपर्यंत पोहोचायला 21 वर्ष लागले आणि आजपर्यंत जे बेसिक आहे ती माझी स्कूल आहे। माझ्या स्कूलमधले प्रत्येक शिक्षक मला एवढं प्रोत्साहन करतात, अजूनही मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे। त्यामुळे मला सार्थ अभिमान आहे, माझी शाळा माझी अभिमान, हे मी सतत बोलते। बाहेर जरी गेलं तरी तुम्हाला
हे नाही विचारणार की तू कोणत्या कॉलेजची डिग्री घेतली, कुठून पास आउट झाली, हे नाही विचारणार. तुझ्या शाळेचं नाव काय आहे हे अगोदर तुम्हाला विचारणार. त्यासाठी तुमचा जो बेसिक आहे ते स्कूल आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या स्कूलला जसं तुम्ही गुरु मानता तसं आईवडिलांना सुद्धा गुरु मानायला पाहिजे. कारण सर्वप्रथम तुमचे आईवडील हे गुरु असतात, त्याच्यानंतर तुमचे शिक्षक वर्ग. कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर पालकांची सुद्धा तेवढी साथ हवी. जेव्हा पालक सपोर्ट करतात त्याच वेळेस मुलं पुढे जाऊ शकतात. आणि त्यांचं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्यांच्या फॅसिलिटीज तुम्ही ओळखा. आज खूप साऱ्या गोष्टी आहेत की तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतात. ज्यावेळेस आम्ही खेळायचो त्यावेळेस आम्हाला मॅटसुद्धा उपलब्ध नव्हत्या. आज शासनाने सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणलेल्या आहेत, तर त्याचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्यायला पाहिजे. आज मला आठवते मी टोकियो जापानमध्ये जेव्हा एशियन होत्या त्यावेळेस मी जाताना मला खूप अडचणी आल्या. माझी मम्मीसुद्धा आजारी होती. माझ्यासमोर खूप संकटं होती की जायचं की नाही जायचं. कारण प्रॅक्टिस तर सर्व झाली होती पण मम्मी आजारी, इकडे खूप आजारी होती माझी मम्मी. प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. तरी ती म्हणायची इंडिया प्रेसिडेंटला मी बोलले सर मला जायचं नाही, माझ्या घरापुढे माझ्या आईपुढे काही नाही आहे. सर बोलले बाळा संधी एकदाच येते आणि त्याचं सोनं करणं हे तुझ्या हातात आहे. आणि माझ्या मम्मीची सुद्धा हीच इच्छा होती की बाळा संधी एकदाच येते, तू जायलाच पाहिजे. माझी मम्मी एवढी आजारी असताना सुद्धा व्हॉट्सअप कॉलिंग करायचं, अरे मी बरी आहे तू जा पुढे. तिने मला सोलापूरमध्ये यायलाच दिलं नाही. त्याच्यानंतर मी तिच्या ज्या व्हॉट्सअप कॉलिंगवरून मी जापान येथे गेले, मला काहीच सुचत नव्हतं. शेवटी संध्याकाळी सर मला थोडंसं ब्रेन वॉश करत होते आणि बोलले तुझ्या मम्मीला फक्त डोळ्यासमोर ठेव. आणि शपथ मी मम्मीला डोळ्यासमोर ठेवून खेळले. जापानच्याच क्षेत्रामध्ये जाऊन टोकियोच्याच मुलीला जाऊन मी पाडलं. त्यावेळेस मला ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाला. खेळ हा आयुष्यातला खूप मोठा सहभाग आपल्या आयुष्यामध्ये आहे. खेळामुळे आपल्या सर्व गुण संपन्न आपल्यामध्ये प्राप्त होतात. यश हे एकदा मिळत नसतं आणि यश टिकतही नसतं. त्या यश टिकवायचं असेल तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रामाणिक असला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ना, यश नक्कीच तुमच्या दारी येईल. आणि मला सांगायला इतका आनंद होतो आहे की माझी शाळा आणि माझे हे सगळे गुरुवर्य एकेकाळी आम्ही पण तिथे बसून दंगा घातला आहे. आणि मॅडम गोटे मॅडमसुद्धा माझ्या क्लास टीचर होत्या. आणि आत्तासुद्धा माझ्या सगळ्या खेळाचे टीचर्स मनोरे मॅडम, कटाप मॅडम यांनीसुद्धा मला मोलाची कामगिरी करण्याची संधी त्यांच्याकडून मला प्राप्त झाली. आणि मला असं वाटतं की मी खूप अजूनसुद्धा लहान आहे असं मला वाटतं. म्हणजे जेव्हा मी शाळेत आली ना तेव्हा असं मला शाळेचे सर्व दिवस आठवायला लागले. मी कटाप मॅडमांना आल्यालाच बोलले, मॅडम तुम्ही मला दिलेली थाप आहे ना ती आम्ही राग न मानताना आज माझ्या आयुष्याचं सोनं झालं त्या थापीमुळे. आणि शाळेचे खूप खूप आभारी आहे मी की मला एवढी मोठी सुवर्ण संधी इथे येण्याची दिली त्यांनी. आणि माझी मनोमन इच्छा होती आणि माझ्या घरच्यांची सुद्धा खूप इच्छा होती की आपल्या शाळेत आपण प्रमुख पाहुणे जाणं हे खूप मोठ्याची म्हणजे खूप